नमस्कार मित्रांनो, मी किशोर बोराटे. मित्रांनो, मी खूप वेळा ठरवलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हा विषय जर निघाला महाराष्ट्रात तर त्यावर बोलायचं नाही असं मी बऱ्याच वेळा ठरवलं होतं. कारण हा विषय बोलायचा नाहीये, हा विषय शिकण्याचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासातून किंवा छत्रपती संभाजी महाराजांचं जे कर्तृत्व आहे, लढाऊपण आहे, हे त्याच्यातून आपल्याला शिकण्यासारखं खूप काही गोष्टी आहेत आणि ते शिकाव्यात असं माझं स्वतःचं मत आहे. परंतु काही वाचाळवीर आहेत की जे महाराष्ट्रामध्ये उठसूट काही ना काहीतरी वक्तव्य करतात आणि बऱ्याच वेळा ठरवून सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. आणि असंच एक वक्तव्य 1-2 दिवसापूर्वी राहुल सोलापूरकर, ज्येष्ठ चित्रपट अभिनेते, यांनी केलेलं आहे. आणि ते वक्तव्य केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये शिवप्रेमींच्या मध्ये जे काही संताप उसळला आहे, त्या संताप आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा मीडियाच्या माध्यमातून जो व्यक्त होतोय तो आपण सगळेजण बघतोय. आणि बऱ्याच वेळा ठरवून सुद्धा शेवटी आज मला असं वाटलं की ह्या विषयावर बोलायला पाहिजे, त्यामुळं हा विषय मी आज घेतलेला आहे. तर चौथा स्तंभ या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो. आपण आज याच्यावर चर्चा करणार आहोत. मित्रांनो, मी इतिहासकार नाहीये, परंतु मी शिवप्रेमी आहे. त्यामुळे मी नेहमी म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज असो किंवा संभाजी महाराज असो, हे आपल्या अभ्यासाचे विषय आहेत. परंतु काही लोकांना कुठंतरी एक 4 पानं कुठल्या तरी पुस्तकातले वाचायचे आणि त्यांना जेवढे शिवाजी महाराज समजलेत तेच शिवाजी महाराज समजून घेऊन त्याच्यावरच बोलायचं आणि काय ते उटपटांग वक्तव्य करायचं आणि TRP स्वतःचा वाढवून घ्यायचा, ही सवय झालेली आहे लोकांना. त्यामुळं खरं तर छत्रपती शिवाजी महाराज आजचा जो विषय आपला तो हाच आहे की छत्रपती शिवाजी महाराज हा एक न पेलणारा विषय आहे. आपल्याला महाराजांचे नेतृत्व आणि कर्तृत्व हे जगाने मान्य केलेले आहे. जगाच्या अनेक विद्यापीठामधून महाराजांच्या इतिहासाबाबत शिकवलं जातं. त्यांचं नेतृत्व असेल, कर्तृत्व असेल, त्यांचा युद्ध अभ्यास असेल, त्यांचा राज्यकारभार असेल, ह्याबाबत अनेक विद्यापीठामधून शिक्षण दिलं जात आहे. आणि अशा या राजाविषयी काही ना काहीतरी उठसूट वक्तव्य करायची आणि विनाकारण त्याच्यावरून गोंधळ माजवायचा, हे अलीकडे 4-6 महिन्यांनी कोण ना कोणतरी नेहमी करत असते. परंतु मी पाठीमागेही मी बऱ्याच वेळा सांगितलं होतं की अशा पद्धतीनं कोण ना काहीतरी बोलत बसतो आणि त्याला आपण उत्तर देत बसतो. त्याच्यामधून एक वेगळाच म्हणजे कलह माजतो आणि जो मूळ इतिहास आहे, जो मूळ विषय आहे, तो त्याच्यातून बाजूला राहतो. आणि मग महाराजांचं कर्तृत्व असेल, त्यांचा राज्यकारभार असेल, त्यांची युद्धनीती असेल, हे सगळे विषय बाजूला पडतात आणि नको त्या विषयावर चर्चा चालू होते. महाराजांच्यावर लेखन खूप लोकांनी केले, भारतातल्या लोकांनी केलेले, भारताबाहेरच्या लोकांनी केलेले आहे. त्याच्या संदर्भामध्ये काही जे जुने संदर्भ आहेत, बखरी आहेत, त्या बखरीमधून त्यांनी इतिहास मांडलेला आहे. आता ज्याच्या हातामध्ये जे पुस्तक पडेल त्या पुस्तकावरून जो तो अभ्यास करतो आणि त्याच्या अनुषंगानं त्याचा संदर्भ घेऊन बोलत असतात. आणि मग त्याच्यावरून एखादं वक्तव्य नाही पटलं की मग हे असा सगळा गोंधळ उडून बसतो. त्यामुळे मला नेहमी वाटतं, मी अगदी बऱ्याच वेळा म्हणजे चर्चेत सुद्धा मी मित्रांच्या बरोबर वगैरे चर्चेत सुद्धा मी बऱ्याच वेळा बोललेलो आहे की महाराज हा परीक्षणाचा विषय नाहीये. महाराजांचं इतिहासाचं परीक्षण करावं एवढे आपण मोठे नाही आहोत किंवा एवढी आपली क्षमता पण नाहीये. त्यामुळं महाराजांच्या इतिहासाचं परीक्षण करणे किंवा पुनरावलोकन करणे ह्या गोष्टी आपल्याला पेलणाऱ्या नाही आहेत. तेवढी ताकद आपली नाहीये. आणि राहुल सोलापूरकर सारख्यांची तर बिलकुल नाहीये. काय त्यांचा इतिहासाचा अभ्यास आहे म्हणून त्यांनी ते वक्तव्य केलं असावं. परंतु काय होतं की आपण ऍक्च्युली ज्या विषयी आपल्याला शिकायचे ते विषय बाजूला राहतात आणि नको त्या गोष्टी, म्हणजे मध्यंतरी काय महाराजांचे गुरु कोण होते ह्याच्यावरून गोंधळ झाला. त्याच्यानंतर काय महाराजांनी कुत्रं पाळलं होतं का नव्हते ह्याच्यावरून विषय. हे काही चर्चेचे विषय आहेत का हो? हे चर्चेचे विषय आहेत. उद्या काय म्हणतील महाराजांचा घोडा कुठल्या कलरचा होता, हे काय काहीतरी ह्या प्रश्नांना म्हणजे अर्थ आहे का? ज्या गोष्टी आपण शिकायला पाहिजेत ते शिकत नाहीये आणि नको त्या गोष्टीवरून विनाकारण वादंग माजवायचं आणि महाराजांच्या ज्या चरित्राभोवती म्हणा किंवा त्यांच्या इतिहासाभोवती विनाकारण काहीतरी प्रश्नचिन्ह निर्माण करून ठेवायचे. हे अशा पद्धतीने जर आपण पुढं असेच गोंधळ वाढत गेले तर जो मूळ इतिहास आहे महाराजांचा, जो शिकण्यासारखा आहे, तो सगळा बाजूला राहील आणि नको त्याच गोष्टी पुढे येतील. म्हणजे उद्या जर तुम्ही गुगलवर सर्च केलं छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज, तर ज्या गोष्टी खरोखर त्यांचा इतिहास आहे तो पुढे येण्याऐवजी नको तेच हे विषय पुढे येतील. जे कुणी काय नको ते बोलून वाचाळवीरांनी जे बोलून, आता काय सोशल मीडिया आहे, सगळं इंटरनेट आहे, त्यामुळे जे काय बोलेल ते गुगलला सेव्ह होते, जे काय बोलेल ते बोल. म्हणजे उद्या जर समजा
छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज जर सर्च केलं तर त्यांचा जो खरा इतिहास आहे तो समोर यायच्या ऐवजी हे नको तेच वादग्रस्त वक्तव्य पहिले बघायला मिळतील. मग पुढच्या पिढींना आपण काय शिवाजी महाराज शिकवणार आहे? छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा संभाजी महाराज हे आपण पुढच्या पिढींना कसं आपण काय त्यांना दाखवणार आहे, काय कोणता इतिहास आपण त्यांच्या पुढे ठेवणार आहे? म्हणजे मी तर मध्यंतरी एक मी व्हिडिओ बनवला होता, त्याच्यामध्ये मी असं बोललो होतं की या अशा पद्धतीनं वादग्रस्त वक्तव्य जर वाढत 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 गेली तर इथनं पुढच्या येणाऱ्या ज्या पिढ्या आहेत, म्हणजे काही पिढ्या समजा 2 पिढ्या, 3री 4थी 5वी पिढी जर, तर काही लोकांना पुढे जाऊन काही लोक अशी वादग्रस्त वक्तव्य करतील की छत्रपती शिवाजी महाराज हे दंतकथा होते की काय, असं बोलायला सुद्धा काही लोक पुढे कमी करणार नाहीत. हे अशा पद्धतीचे वक्तव्य करून काही फायदा नाही मित्रांनो. आणि जर कोणी अशी वक्तव्य केली तर आता काय झालं, प्रत्येकाच्या हातामध्ये माध्यम आले, त्यामुळं कुठं काय झालं जगभरात की लगेच माणूस व्यक्त होऊन जातोय. पूर्वी व्यक्त व्हायला साधन नव्हते. वर्तमानपत्रामध्ये एक वाचकांचा पत्र व्यवहार यायचं, त्याच्यामध्ये तेवढं एक काही लोक तिथे व्यक्त होत होती. परंतु आता सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये काय होतंय, लोक पारावर बसून पण पंतप्रधानाची इज्जत काढतात. हे अशा ह्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये कुणी काय बोललं की त्याच्यावर लगेच रिॲक्शन होतात, ऍक्शनला प्रति ऍक्शन होते आणि त्याच्यामुळे हा विषय खूप लांबपर्यंत वाढत जातो. तर मला सगळ्या शिवप्रेमींना म्हणजे एक विनंती आहे की हे असले जे लोक बोलतात ना, वाचाळवीर येत नाही, यांच्याकडे दुर्लक्ष करा. हे खूप मोठ्या म्हणजे ह्याच्यातून मी बोलतोय, कारण हे जर ह्यांना काय होतं, ह्यांना पब्लिसिटी मिळते, आपण तेवढ्या पुरतं संताप व्यक्त करतो. ह्यांचा जो हे असतो ना बोलण्याचा, त्या बोलण्याच्या पाठीमागचे जे संदर्भ असतात किंवा जे TRP मिळावा वगैरे ह्या गोष्टीसाठी हे बोलत असतात, स्वतःला चर्चेत आणण्यासाठी. आणि त्यांना चर्चेत आणण्यासाठी हे छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा वापर करतात. आणि आपणही त्यांची ती चाल असते ना, ते ह्याच्यावर व्यक्त होऊन, आता मी तेच करतो. ऍक्च्युली मी व्हिडिओ बनवायचं नाही ठरवलं होतं, परंतु माझ्याकडून ही चूक होते. तर अशा पद्धतीनं आपण काही ना काहीतरी ऍक्शनला रिॲक्शन देतो आणि तो विषय फुगत जातो. त्यामुळे कृपा करून म्हणजे ते सगळ्याच वाचाळवीरांना माझी विनंती आहे की बाबांनो, तुम्ही तुमच्या कुठल्या पुस्तकांचा अभ्यास केलाय, कुठल्या याचा अभ्यास केलाय, ते संदर्भ तुमच्यापाशी ठेवा. पण किमान महाराजांच्या बाबतीत बोलताना सावधगिरी बाळगा, की काळजी घ्या की आपण कुणाविषयी बोलतोय याचं भान ठेवून बोलावं. मित्रांनो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे व्हिडिओला लाईक करा आणि चौथा स्तंभ या चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. धन्यवाद.